जनता मी सांगितलं ते त्या शाळेच्या संस्था चालक जे आहेत ते भाजपचे पदाधिकारी आहेत, RSSचे ते प्रमुख व्यक्ती आहेत आणि अद्यापही त्यांना अटक झाली नाही, त्यांच्यावर कारवाई झालेली नाही। का केली नाही? माझा दावा आहे ते घरात बसून आहे। पोलीस त्यांच्यापर्यंत जात नाही, घरापर्यंत जात नाही, चौकशी करत नाही, अटक करत नाही। हेच ते प्रकरण पूर्ण दाबण्यासाठी हा षडयंत्र आहे, हा रडीचा डाव आहे। महिलांचे मतं मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना आणलेली आहे असं काल भाजपच्या एका आमदारांनी बोलला। म्हणजे खायचे दात आणि दाखवायचे दात आता उघड झाले। यांच्या मागे लाडकी बहीण नाही तर लाडके मतं आहेत हे आता सिद्ध झालेलं आहे। म्हणजे सरकारी पैशाच्या तिजोरीतून जे लाडकी बहीणला काही देण्याचा आणि त्यामध्ये इव्हेंट करण्याचा यांनी जो काही प्रयोग केला, माझी लाडकी बहीण, माझी लाडकी बहीण, माझी लाडकी बहीण नाही, माझी लाडका माझा मतदार आहे, मतदानासाठी केलेलं हे सगळं काम होतं। हे आता त्यांच्या आमदारांच्या मुखातून स्पष्ट झालेलं आहे। कारण जे शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांच्या डोक्यात होतं ते यांच्या ओठातून बाहेर पडलेलं आहे। नाही, ते जमीन खाण्यामध्ये तर हे हे फार वस्ताद आहे। सगळ्या प्राईम लँड, सगळ्या जमिनी भाजपाने सरसकट खशात घालण्याचं काम सुरू केलं आहे। महाराष्ट्राचे हे खऱ्या अर्थानं जमीन लुटारू सरकार म्हणून यांची ओळख होणार आहे। पूर्ण प्राईम लँड, सगळ्या शहरातल्या जमिनी त्यांच्या संस्थांना, त्यांच्या मोठमोठ्या डेव्हलपरला, बिल्डरला 25% दराने रेडी रेकनरच्या आमच्याकडे जवळपास सांगितलं मी 5 लाख कोटीच्या जमिनी यांनी आतापर्यंत वाटलेल्या आहेत। आता ते कोणाकडे राहील, पण मला असं वाटतं की ते नागपुरांच्याकडे धुरा राहिली, नागपूरच्या भाजपकडे, तर आम्हाला आनंद आहे। त्यांच्याकडे धुरा दिली की मग आम्ही बिनधास्त राहणार। कारण लोकांनी नाकारलेली मंडळी त्या मतं घेऊ शकत नाहीत, कारण लोकांनी लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये या लोकांना नाकारलेलं आहे।